मी नाही, ते बोललाच नाही बिचारा, त्याला बळच का बोलायचं, का बोलायचं? ते बोलला की मग नाही सोडणार। हा, मराठ्याच्या विरोधात कुणी बोलू आरक्षणाचे त्याच्या, मग तो मराठ्याचा जातीचा असला तरी मी सोडत, उगाच नाही बोलायचं। या आरक्षणाच्या लढाईमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही पक्षाचं लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान झालेलं आहे। तुम्ही म्हणता विधानसभेलाही मी लढवणार, मग त्यावेळेला आणखी नुकसान होऊ शकतं, काय सांगाल? अहो मला काय करायचं, नुकसान झालं का नाही झालं काय? मी म्हणलो का पाडा कोणाला? नाही म्हणलो, माझा काय संबंध आहे? मी पाडा म्हणलो नाही कोणाला, अजिबात म्हणणार बी नाही। मग आता नाही दिल्यावर विधानसभेला उभारणार आहोत, काय करावं? काय चूक आहे मग आमची? मी सावध करायला म्हणतो ना, उपोषणाला बसल्यावर रक्त जाळी जातं, एवढे मोठे लाट असल्यावर माणूस सत्तेतच जाईल ना, कशाला कुठं नाही करीन हे असले उपोषणाला बसायचे। मला नाही जायचं राजकारणात, माझ्या समाजाला नाही जायचं म्हणून तो उपोषणाला बसलोय, समजून घ्या ना भावना। तुम्ही आमचं आरक्षण द्या, आमचा विषय संपला, तुम्ही ताणी ताण, मग सत्य, मग आता विधानसभेला लढावं नाही तर काय करावं? मग काय चूक आहे? मी त्यांच्या आमदाराला सांगतो, भाजपच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांच्या, की जाऊन बसा तिथं, मला काय बोलता? मी असं करतो तसं करतो, तुम्ही तिथं जाऊन सांगा, हे ठरलेलं देऊन टाका यांचं, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा ना। इकडे नसता विधानसभेला तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही, मी जाहीर सांगतो सत्तेतल्या सगळ्या आमदाराला। हा, तुम्हाला आजच सांगतो, तुम्ही आजची आज जा, तुमच्या मुख्यमंत्र्याशी, गृहमंत्र्याशी बोला आणि त्यांना सांगा ठरलेला देऊन टाका त्यांचा आरक्षणाचा विषय। तुम्ही जर नाही गेले तर विधानसभेला मराठे तुम्हाला बोलून देणार नाहीत, ते सांगते तुम्हाला जा म्हणलो होतो, तुम्ही गेला नाहीत, आता काय बडबड करताय? तुमच्या पायावर स्वतः तुम्ही धोंडा पाडून घेऊ नका। तर हे होते मनोज जरंगे यांनी स्पष्ट केलेलं आहे की विधानसभेआधी सरकारने जागा व्हावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, आंतरवली, सराटी।